Hello students, today we are going to see the multiple type questions of the poem number 2.1 Song of the Open Road. But first of all, I would like to tell you the summary of the poem in short so that you will understand the poem easily. The poem Song of the Open Road is written by Walt Whitman. The title of the poem is very significant as Whitman has used the word song with a definite purpose that he enjoys to travel on the open road without any tension and worries of past, present and future, and face the life without any complaint against his life. The poet wishes to move ahead on the road of life with his own will and goodness. The song of the open road also indicates freedom. The poem begins with poet's journey on foot on the open road. Here the road means the road of life. He expresses that he is very cheerful to take the journey in this healthy and free world. In addition, the poet has a control over the journey as he is free to choose the brown path wherever to travel. Next, the poet continues the thoughts in earlier lines by saying that he does not ask for good fortune and considers himself the creator of his own fortune. He adds that he will not cry or hesitate to do anything without postponing it and expects nothing. He is no longer satisfied being confined in the four walls. He is strong and happy enough to travel on the open road, having unlocked himself from several complaints and arguments in his past life. In the next lines, the poet tries to free himself from the worldly pleasures and relations, even though he has a great faith in them and knows that they are doing well and happy with them. No more he likes to engage himself in friends and other people as he thinks that the Mother Earth is now enough for him to travel. बघा विद्यार्थ्यांनो, ही कविता थोडक्यात मी तुम्हाला मराठीत सुद्धा सांगते. कवीने या कवितेतून आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. कवी प्रवासाला निघालेले आहे आणि या प्रवासाला सुरुवात करताना त्याला वाटणारी उत्सुकता त्याने या ठिकाणी मांडली आहे. कवी मुक्त मनाने निघालेला आहे आणि समोर येणाऱ्या समस्यांना तोंड द्यायची त्याची तयारी आहे. हा प्रवास म्हणजे जीवनाच्या प्रवासाचे रूपकात्मक वर्णन आहे. स्वतःचे मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याजवळ आहे असा कवीला आत्मविश्वास वाटतो. त्यामुळे त्याला दैवाची अनुकूलता मिळालीच पाहिजे अशी त्याची अपेक्षा नाही, कारण त्याच्या मते तो स्वतःचे सुदैव आहे. कठोर परिश्रम करून आपले स्वप्न त्याला साकार करायचे आहे. त्यामुळे नशिबापेक्षा कष्ट करण्यावर त्याचा भर आहे. आता यापुढे तो लहानसहान गोष्टींबद्दल तक्रारी करीत कुरबुरत राहणार नाही किंवा कोणताही विलंब करणार नाही, तर आपल्या कल्पना कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करेल. केवळ तक्रार करीत निष्क्रियपणे बसून राहणे त्याला आवडत नाही आणि काम पुढे ढकलण्यासाठी आता कोणतेही निमित्त तो शोधणार नाही. आयुष्यातील सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण समर्थ आहोत असे त्याला वाटते. ही सृष्टी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे असे कवीला वाटते. त्यामुळे नियतीची किंवा कुठल्या शुभ ग्रहांची त्याला गरज वाटत नाही. आपल्या आयुष्याचा प्रवास स्वबळावर उत्तमरित्या पार पडेल याची त्याला खात्री आहे. इथे शुभग्रह म्हणजे प्रभावशाली लोकांची आपल्या प्रगतीसाठी मदत घेण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही. शेवटच्या 4 ओळींमध्ये कवी स्वतःकडे एक वेगळी व्यक्ती म्हणून अलिप्तपणे पाहतो. तो म्हणतो की अजूनही आसक्तीची नातेसंबंधीची जुनी ओझी तो वागवत आहे. तो त्यांना गोड ओझी किंवा प्रेमळ बंधने असे म्हणतो, कारण ती त्याला हवीहवीशी वाटतात. ती त्याला प्रवासाला जाण्यापासून रोखू शकतात. त्यामुळे तो त्यांना स्वतःबरोबर घेऊन जाणार आहे. त्यांच्यापासून तो मुक्त होऊ शकेल असं त्याला वाटत नाही, कारण ती त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत आणि तोही त्याच्या आयुष्यात स्वतःला सामावून ठेवू इच्छितो. या ठिकाणी आपण ही कविता मराठीतून पाहिलेली आहे. Now let's see the MCQ type questions. Activity first. Second activity.
बाय ओल्ड डिलिशियस बर्डन्स द पोएट मीन्स. या ठिकाणी 4 अल्टरनेटिव्स दिलेले आहेत. ए द लगेज, बी द फूड ही कॅरीज, सी द स्ट्रेस ही बेअर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल, डी स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. ओल्ड डिलिशियस बर्डन्स द पोएट मीन्स, तर याचा जी अल्टरनेटिव्ह 4 आहे डी स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट, हे त्या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे ओल्ड डिलिशियसचा अर्थ होतो स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. See the next question. True or false? The poet is no longer going to complain or delay. This is true statement. Second, the poet has no freedom to choose his own path. False. This is false statement. Next, by old delicious burdens the poet means. हा प्रश्न आपण कवितेमध्ये पाहिलेला आहे. The luggage, the food he carries, sweet memories of the past. Old delicious burdens means sweet memories of the past. Next, constellations refers to first weak people, powerful people, timid people, shy people. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 95 वर कॉन्स्टेलेशन्स हा शब्द हा वर्ड त्या ठिकाणी आहे. इन दिस कॉन्टेन्स फेट, डेस्टिनी, सेकंड आहे इन्फ्लुएन्शियल ग्रुप्स ऑफ पीपल. तर या ठिकाणी 4 अल्टरनेटिव्स दिलेले आहेत. त्यामधलं सेकंड पॉवरफुल पीपल हे करेक्ट आहे. तर टेक्स्टबुकमध्ये जे काही वर्ड्स आहेत त्याची तुम्ही तयारी करायची आहे. आता पेज नंबर 94 वर या ठिकाणी व्हिम्पर, क्वेरलस असे काही वर्ड्स दिलेले, त्याचे मीनिंगसुद्धा त्या ठिकाणी दिलेले. तर असेच क्वेश्चन्स MCQ टाईपमध्ये येऊ शकतात. नेक्स्ट, डिस्क्राईब द मूड ऑफ द स्पीकर इन द पोएम. होपफुल अँड सेकंड सिरियस. तर फर्स्ट वन इज करेक्ट, होपफुल. नंबर 6, फॉलोइंग आर ॲक्टिव्हिटीज ऑफ द पोएट रिलेटेड टू हिज जर्नी ऑन द रोड. Which activity the poet will not practice? Caring to achieve high and bright success. Second, postponing the journey. And number 3, reflecting and developing his own self. Second alternative is correct, postponing the journey. Second option is correct. Next, 7, henceforth I ask for no good fortune. Which traits the poet exhibits through this line? First one is correct, positive and self-reliant. Next, pick out a line from the poem that is an example of paradox. या ठिकाणी 3 लाईन्स टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत. स्ट्रिंग अँड कंटेंट, तर स्ट्रिंग नाही येते, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. सेकंड आहे हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. अँड नंबर 3, स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. फर्स्ट, paradox means when in a sentence self-contradictory statements are made, it is the use of paradox. जर दिलेल्या वाक्यात विरोधाभास दिलेला असेल तर तेथे पॅराडॉक्स असतो. लाईन नंबर 3 is an example of paradox. Still here I carry my old delicious burdens. It is an example of paradox. Paradox means the line is self-contradictory here because burdens cannot be delicious, meaning that one cannot relish burdens. Next question. Done with indoor complaints, libraries, querulous complaints. Name the figure of the speech. Metaphor, transport epithet and paradox. दिलेल्या लाईनमध्ये कोणती फिगर ऑफ स्पीच आहे ते ओळखायचं आहे. तर सेकंड वन इज करेक्ट, ट्रान्सफर्ड एपिथेट. ट्रान्सफर एपिथेट मीन्स when in a sentence an adjective is transferred from its suitable noun to another noun, it is the use of transferred epithet. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या नामाचे विशेषण दुसऱ्या नामाला दिले जाते तेव्हा तो ट्रान्सफर्ड एपिथेट असतो. क्वेरलस क्रिटिसिझम, हिअर द एपिथेट क्वेरलस इज ट्रान्सफर्ड फ्रॉम पीपल टू देअर क्रिटिसिझम. So it is an example of transferred epithet. Next example, I know they are very well where they are. Name the figure of speech in the given line. First, antithesis. Second, simile. And number 3,
repetition. Number 3 is correct, repetition. See, repetition means when in a sentence same words are repeated, then there is use of repetition. या ठिकाणी काही वर्ड्स रिपीट झालेले आहेत आणि म्हणून हे एक्झाम्पल रिपिटिशनचे आहे. Students, in this video we have seen the brief summary of the poem and MCQ type questions. Watch the video carefully and write all the questions in your notebook. Okay? Thank you.